ज्या सणाची वर्षभर आपण मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतो तो सण म्हणजे गौरी गणपतीचा सण. आपल्या सर्वांचे लाडके गणपती बाप्पा तर आधीच आलेले आहेत आणि आज गौरीचं आगमन आहे. आगमनाची माझी सगळी तयारी झालेली आहे. गौरीचे मुखवटे मी पाटावरती काढून ठेवलेले आहेत आणि आमच्याकडं देवघरापाशीच आहे ना, देवापाशीच आहे ना गौरीची पूजा करतात. पूजेसाठी जे आवश्यक साहित्य आहे ना ते काढलेले आहे आणि आता आहे ना गौरीची पूजा आहे ना तुळशीजवळ जाऊन करायची आहे. तर त्यासाठी ना आता आम्ही ना तुळशीकडे चाललेलो आहे. पहिल्यापासूनच आमच्याकडं लक्ष्मी ह्या गोरज मुहूर्तावरती घरामध्ये आणतात. म्हणजे ज्यावेळेस आपली गुरंढोरं दावणीला येतात त्यावेळेस लक्ष्मी ह्या घरामध्ये आणल्या जातात. काही वेळेस ना कॅलेंडरवरती टायमिंग असतं आणि त्या टायमिंगमध्येच एकने लक्ष्मी आणायच्या असतात. त्याच वेळेस आम्ही फक्त लक्ष्मी ना त्या टायमिंगमध्येच लक्ष्मी घरामध्ये आणतो. नाहीतर नेहमी आहे ना ज्यावेळेस संध्याकाळच्या वेळेस 4-5च्या दरम्यान लक्ष्मी आहे ना तुळशीपासून घरामध्ये घेतो. या पुढे तुम्ही. घंटी कुठे रे वेदांत? करा पूजा सगळी. हळद कुंकू लावायची पूजा करायची. हळदी कुंकाचं काढ. मंगळसूत्र घातलंय की मंगळसूत्र घालायचं असतं की काय नंतर जर चालते काय नाही अडचण. मंगळसूत्र ही होता तो लक्ष्मी. अरे शाहू पडतील बाळा ए रंगशील सगळा तू. शाहू तुला पण कळत नाही सांगितलं. शाहू इकडे घे. शाहू इकडे चल. काका बोलवत आहेत ये चल. शाहू शाहू फट शाहू तुला खाली उतरायचंय का नाही? आता देते की मी तुला केळी. केळी आहे आपल्याकडे भरपूर. केळी भरपूर आहेत की. बाजूच आहे. शाहू तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? नाही का समजत? असं ते खेळतोय काय? खेळत धने घेतले. धने पाना. शाहू शाहू अलीकडे. शाहू शाहू बाळा इकडे सर ये माझ्याकडे. इकडे ये पिल्लो. जाऊ वर उचल डोक्यावर वर खांद्यावर घ्या. खांद्यावर घ्या. गणपती बाप्पा खर्चा व्याजा त्याच्यावर
गणपती बाप्पा झाला नाही. गणपती बाप्पा असं दिवस झाला लेकडं करतो. झाडावर बसवायला सांगितलं का? नाही अरे तिकडे जाऊन उद्या हवा बाप्पाकडे तिकडे जाऊन उशा हो शिरशिरा एकदा गणपती बाप्पा करावं लागतं. तिकडे जाऊ नका ऐकायचं नाही तुम्हाला? ऐकायचं नाही का? नाही ते काय हे चिमणी लावा शिरशेला चिमणी राहील. तुळशी लावा चल घ्या. आल्या लक्ष्मी कशाच्या पावलाने, धनधान्याच्या पावलाने. आल्या लक्ष्मी कशाच्या पावलाने, आल्या लक्ष्मी कशाच्या पावलाने, आल्या लक्ष्मी कशाच्या पावलाने, लेकरा बाळाच्या पावलाने. आल्या लक्ष्मी कशाच्या पावलाने, धनधान्याच्या पावलाने. आल्या लक्ष्मी कशाच्या पावलाने, लेकरा बाळाच्या पावलाने. आल्या लक्ष्मी कशाच्या पावलाने, गुरा ढोराच्या पावलाने. आल्या लक्ष्मी कशाच्या पावलाने, आल्या लक्ष्मी कशाच्या पावलाने, सोन पावलाने. उभा राहा सगळे तिथं. संध्याकाळी तुळशीपासून लक्ष्मी घरामध्ये आल्यानंतर लक्ष्मीसाठी भाजी भाकरीचा नैवेद्य केलेला आहे. आणि ना आता भाजी भाकरीचा नैवेद्य मी लक्ष्मींना दाखवायला लागलेली आहे. पहिल्या दिवशी भाजी भाकरीचाच नैवेद्य लक्ष्मी देवीसाठी देतात. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती असतील, पण आमच्याकडं तर भाजी भाकरीचाच नैवेद्य असतो. तो आता मी दाखवून घेतलेला आहे. गौरी गणपतीचा सण म्हणजे घरामध्ये माणसं पाहिजेत. माणसं असल्याशिवाय सण असल्यासारखं वाटत नाही. आणि आईलाही बोलवून घेतलेले. तर आज आहे ना आईच्या हस्ते ना गणपती बाप्पांची आरती आहे, त्यामुळं आईने आरती केलेली आहे. संध्याकाळचा नैवेद्य, आरती, सगळ्यांची जेवणं आणि घरातलं सगळं आवरून घेतलेले. संध्याकाळचे ना आता 10 वाजलेले आहेत. आणि आमच्याकडे ना अशा आडण्या आहेत. ह्या सासूबाईंनी घेतलेल्या आडण्या आहेत. आता ह्या आडण्यांना ना साडी नेसवायची आहे. ह्याच्यावरती कापडाची अशी बॉडी आहे आणि ह्या आडण्यांना साडी नेसवायची आहे. आणि ह्या अशा पायऱ्या आहेत. तर चला आता मी ना साडी नेसवून घेते ह्या आडण्यांना. महालक्ष्मीसाठी आहेत ना मी साड्या आणलेल्या आहेत. प्रत्येक वर्षी मी नवीनच साड्या आणते. तर हा एक कलर आणलेला आहे साडीचा. आणि ही एक साडी आणलेली आहे. अशा 2 साड्या आणलेल्या आहेत.
तर आता आहे ना साड्या नेसवून घेते.